DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शिंदखेराजा तालुक्यातील केशवशिवनी येथे केशवराज संस्थान येथे महापूजा संपन्न। प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत यांच्या हस्ते महापूजा संपन्न। पौराणिक वारसा असलेल्या या मंदिराचा यावर्षी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून 4 दगडी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या मंदिरातील मूर्ती नेपाळ येथील गंडकी अर्थात कृष्णाशिला या पाषाणापासून बनवण्यात आली। शंखचक्र पद्मगदा अशी चतुर्भुज श्री विष्णू स्वरूप श्री केशवराजाची पूर्णाकृती मूर्त तयार करण्यात आली। श्री केशवराजाच्या प्रवेशद्वारावर गरुडाची मूर्त विराजमान करण्यात आली। 4 दगडी हेमाडपंथी पौराणिक वारसा असलेल्या मंदिराची रचना मनाला मोहून टाकते। कोरीव नक्षीदार अशी रचना असलेल्या या 4 दगडी मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, संत मुक्ताबाई, श्रीराम प्रभू, पार्वती माता, श्री गणराज गणपती, संत शिरोमणी नरहरी महाराज, शंकर भोलेनाथाची सुरेख अशा देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती बसवण्यात आल्या। या सर्व मूर्ती मनमोहन करत आहे। आषाढी एकादशी निमित्त झालेल्या महापूजा केशवराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा विश्वस्त श्री वसंतराव उदावंत, सचिव प्रल्हाद वाहक, सदस्य सुभाषराव गावडे, सदस्य मधुकर वैद्य, ज्ञानेश्वर कुलथे, दिगंबर घुगे, शहादेव आंधळे, कुशाळराव शेरे, राजू मुंढे, कडुबा मांटे, सूरज गीते, गजानन बरबडे या दाम्पत्य यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। पंडित शिवहरी देशपांडे यांच्या मंत्रोच्चारात व जयघोषात मूर्तीला महाअभिषेक व महापूजा संपन्न झाली। या महापूजेच्या वेळी सरपंच विकास आंधळे, माजी सरपंच भगवानराव सानप, शेषरावजी घुगे व ग्रामस्थ भजनी मंडळी तथा ग्रामस्थ महिला भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते। दिवसभर चाललेल्या या भक्तिमय वातावरणात लोक तल्लीन होऊन भजनाचा आनंद घेताना दिसत होते। पंचक्रोशीतील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव, लोणार। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।